वांग बनवणार आहे. वांग आणि बटाटे बघा. ते तुम्ही मोहरी टाकून घेतले थोडी, त्याच्यामध्ये तेल पण टाकलेलं आहे कढाईमध्ये बघा. आणि बघा इथे जिरे टाकून घेतलेले थोडं. जिऱ्याच्या नंतर एक कांदा टाकून घेतला बघा. जिऱ्याच्या नंतर कांदा आणि कांद्याच्या नंतर ना लसूण चेचून घेतलेलं आहे बघा मी. तर लसूण टाकून घेतला इथे बघा. मी एक टमाटर टाकून घेतलेले आहे आणि छान असं परतून घेणार आहे सर्व कांदा, लसूण, मोहरी, जिरे. आणि बघा इथे मी असे वांगे कट करून घेतलेले आहे, बटाटा आणि वांगे. असं सगळं परतून घेतलेलं आहे. आणि त्याला थोडंसं मीठ टाकलेलं आहे, म्हणजे आपल्या मिठामुळं कांदा लवकर ब्राऊन होतो, त्यामुळे मीठ टाकलेलं आहे. आणि असं परतून घेणार सर्व. आणि इथं बघा थोडंसं मी कांदा लसूण टाकणार आहे बघा. कांदा लसूण तरी बघा, कांदा लसूण मसाला टाकून घेणार आहे. त्यानंतर थोडासा मटण मसाला टाकणार आणि पण मस्त परतून घेणार आहे सर्व. आणि त्यानं आपला घरगुती थोडासा असा मसाला टाकून घेणार एक चमचा. आणि त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकून घेणार आणि सर्व असं मिक्स करून घेणार आहे बघा. चला त्यामध्ये आपण लगेच वांगे बटाटे टाकून घेऊया. आणि लगेच आपण इथे मिक्स करून घेऊया सर्व मसाला. बघा छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता थोडंसं पाणी टाकूया. बघा यामध्ये मी 1 ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे. बघा इथे मी पाणी टाकून घेतलेलं आहे. आपण 10 मिनटं झाकण ठेवून घेऊया. बघा आपलं वांगं कसं झालेलं आहे. थोडासा शेंगदाण्याचा कूट मी वरून टाकून घेणार आहे. शेंगदाण्याचा कूट टाकून घेतलं आहे आणि अजून मी झाकण ठेवून घेणार आहे बघा. असं झालं आपलं वांगं बटाटा बघा किती छान. चला अजून थोडंसं मिनटं आपण झाकण ठेवून घेऊया. बघा इथं मी घेतलंय झाकण ठेवून असं वरती. चला बघूया आपलं वांग. बघा आपलं वांग बटाटा कसं झालेलं आहे. खूप छान झाले बरं का. वास पण छान येतो आणि बटाटा नाही शिजलं बरं का अजून. बघा आपलं वांग पण झालेलं आहे. आज आपण तांदळाची भाकरी बनवणार आणि सुकं वांग बटाट्याची भाजी. वांग बटाट्याच्या भाजीसंग पण तांदळाच्या भाकरी छान लागतात. आणि मी आज बनवणार आहे बघा तांदळाच्या भाकरीसोबत. आपलं बटाटा पण शिजलेलं आहे आणि आपलं वांग पण छान झालेलं आहे बघा. बटाटा पण शिजलं. कसं झालं वांग कसं नक्की सांगा कमेंटमध्ये.
तर आता मी गॅस बंद करते आणि झाकण ठेवून घेणार आहे बघा.